हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण ट्रान्स्क्रिप्शन काय पाहिलं होतं. ट्रान्स्क्रिप्शन मीन्स काल 3 पॉईंट आहेत: ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर आपण MRNA काय करतो, तर इन्फॉर्मेशन निर्माण करतो. MRNA काल बघितलं होतं आपण किंवा की MRNA कशी इन्फॉर्मेशन तयार करतो आणि ती MRNA इन्फॉर्मेशन तयार केलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन पुढे पास कशी होते. तर ते ट्रिपलेट कोडांच्या माध्यमातून काय तर ते पास होणार. ते आज आपण ट्रान्सलेशनमध्ये पाहणार आहे. काल आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्स्क्रिप्शन काल पाहिलं काय, तर मॅसेज जो तयार झालेला असतो तो कोडॉनमध्ये, कोडच्या लँग्वेजमध्ये मॅसेज तयार झाला. तो मी काल सांगेन तुमच्या मित्राला, तुम्ही तो मॅसेज तुमच्या कोडमध्ये सेंड केला. आता त्यानं ते काय झालं, त्याचं डिकोड केला म्हणजे त्यानं ते समजून घेतला, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन केला आणि त्याला समजलं की तुम्हाला काय म्हणायचं होतं, तुम्हालाही समजलं की त्याला काय म्हणायचं होतं. आणि ते जे ट्रान्सलेशन आहे ते ट्रान्सलेशन आपण ह्या क्वेश्चनमध्ये आज पाहणार आहे. डिस्क्राईब द ट्रान्सलेशन. आता बघा, आता याच्यामध्ये मी काय म्हणतोय पहा, तर इथं कसं असतंय, हा स्ट्रँड आहे, हा एक स्ट्रँड आहे कशाचा, DNA चा. आता DNAच्या स्ट्रँडवर हे ट्रिपलेट कोडॉन आहे. हे काय आहे, ट्रिपलेट कोडॉन. ही MRNA आहे. MRNA वरचे ट्रिपलेट कोडॉन अशी एक चेंज असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कोडॉन ट्रिपलेट 3-3चे असे सेट असतात, असे इथं शेवटपर्यंत, ह्या टोकापासून ते टोकापर्यंत. आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या सायटोप्लाझममध्ये घडते. ही सगळी क्रिया सायटोप्लाझममध्ये घडते, तुम्हाला मी सांगितलंय. ती इन्फॉर्मेशन जेव्हा या सायटोप्लाझममध्ये आलेल्या असे ह्या रायबोझोमला समजतं, हा रायबोझोम जो आहे ते रायबोझोमला समजतं, असे सेपरेट असतात ह्याचे 2 बेस. तो तेव्हा काय होतं, तर जेव्हा इथं इन्फॉर्मेशन आलेली आहे, म्हणजे MRNA कडून जी इन्फॉर्मेशन सायटोप्लाझममध्ये आलेली आहे हे जेव्हा त्याला समजतं, तेव्हा हा याची अशी कंडिशन होते, हा असा येतो आणि इथं चिकटतो. आणि तो इथं येऊन मग त्याच्यानंतरची प्रोसेस काय घडते, तर TRNA जो असतो त्याच्यात ॲमिनो ॲसिड असते. त्याच्यात काय असते, ॲमिनो ॲसिड असते. आणि हा काय होतं, तर ॲमिनो ॲसिडचा हा जो काय अँटीकोडॉन, हे कोडॉन आहे आणि ह्या अँटीकोडॉन आहेत, लक्षात घ्या. कोडॉन, अँटीकोडॉन हा उचलतो आणि इथं येऊन चिकटतो याला. म्हणजे हे जे आहेत हे बरोबर ह्याला येऊन असा एक सिक्वेन्स तयार होतो. म्हणजे हे आता मी हे उचलून इथं न आणता हे उचलून तिथं नेतो, कारण तसा ॲक्च्युअल हा येतो. हा जो TRNA जो आहे तो ही TRNA ची फिगर आहे, लक्षात घ्या. कशाची, TRNA ची. इथं ॲमिनो ॲसिड एक असतो आणि ही अशा प्रकारची फिगर आहे. ही उचलून इथं येते आणि ह्याला बरोबर अशी चिकटते. म्हणजे हे मी इथं आता हा स्टँड जो आहे तो स्टँड असा काढतो पहा, असा स्टँड काढतो, किंवा स्ट्रेट लाईन जरी काढली तरी चालेल, आपल्याला जागीच आहे. अशी स्ट्रेट लाईन जरी काढली तरी तुम्ही चालेल. आणि इथं हा जो काय स्टँड आहे, इथं बरोबर ह्याला हा काय होतो, तर जॉईन होतो, असा जॉईन होतो. हे याला असा बरोबर इथं जॉईन होतो. ओके, इथं असा जॉईन होतो आणि इथं हा जो आहे याला हा असा जॉईन होतो. असे ट्रिपलेट कोडॉन असतात. आणि हे जे जॉईन होतात त्याच्या पाठीमागं हा जो काय रायबोझोम जो आहे, RNA आपण त्याला म्हणूया, रायबोझोम जो आहे तो ह्याच्या पाठीमागं असतोच, अटॅच झालेला असतो. आणि या रायबोझोम अटॅच झालेला असतो. ही प्रोसेस इथे अँटीकोडॉन. आता हा रायबोझोम जो आहे, हा रायबोझोम जसा असाच पुढे पुढे सरकत जातो. पुन्हा ही अशी ट्रिपलेट इथं ट्रिपलेट इथं पुन्हा ती ट्रिपलेट तयार होते, हा पुढे सरकतो. अशी ते ट्रिपलेट तयार होते, असा पुढे सरकतो. आणि सरकत ह्या ॲमिनो ॲसिड असे काय होतात, तर त्याचे एक चेन तयार होते. त्याची काय होते, एक चेन तयार होते. आणि हे बघा, आता हे ॲमिनो ॲसिड होते, त्याच्यात इथं दुसरा हा पुढे सरकला की पुन्हा आणखीन एक अशा प्रकारची एक काय होणार, सिक्वेन्स तयार होणार. आणि हा पुन्हा इथं चिकटला असा सरकत जाणार आणि असं एक पेप्टाईड असं ॲमिनो ॲसिडची एक लॉंग चेन शेवटपर्यंत तयार होते. काय होते, शेवटपर्यंत अशी ॲमिनो ॲसिडची लॉंग चेन तयार होते. आणि ती चेन जी आहे
ती पेप्टाइड बॉन्डने अशी बांधली जाते. कुठल्या बॉन्डनी? पेप्टाइड बॉन्ड. आणि ह्याला म्हणतात ट्रान्सलेशन. म्हणजे हे थोडक्यात त्याने ट्रान्सलेट केलं किंवा की इन्फॉर्मेशन काय आहे ही इन्फॉर्मेशन त्यानं काय केली? ट्रान्सलेट केली, समजून घेतली. आलं का लक्षात? ट्रान्सलेट केली आणि समजून घेतली. हां बाबा की तुम्हाला मग सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचं होतं की तुम्ही कोड लँग्वेजमध्ये सांगितलेलं, तर तो काय झाला आपला, काय झाला तो ट्रान्स्क्रिप्शन झाला. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय? त्यानं ते समजून घेतलं की असं असं तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही समजून घेतलं, असं असं त्याला म्हणायचं आहे, याला ट्रान्सलेशन म्हटलं. आणि ती ट्रान्सलेशन झालेली जी काय आहे ती इन्फॉर्मेशन या स्ट्रँडच्या, म्हणजे हा जो DNA स्ट्रँड आहे ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कंटिन्युअस मूव्ह होतो आणि ती इथं त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे. फिगर ही अशी काढायची, लक्षात घ्या. तर as per the message on RNA, amino acids are supplied by tRNA. अॅमिनो ॲसिड कुणाकडून सप्लाय केला? हे बघा, अॅमिनो ॲसिड कुठं आहे? tRNA वर आहे. आता इथं मी घालवले ते अॅमिनो ॲसिड हा मला इथं लिहितो अॅमिनो ॲसिड. आणि तो जो सप्लाय केलेला अॅमिनो ॲसिड कुणाकडून सप्लाय केला? tRNA. ॲज पर द मॅसेज ऑन द mRNA वरचा मॅसेज, अॅमिनो ॲसिड आर सप्लायड बाय द tRNA कडून अॅमिनो ॲसिड सप्लायड केला. tRNA हॅज अँटीकोडॉन. आता हा कोडॉन आहे, हा अँटीकोडॉन, म्हणजे त्याला बरोबर परस्पर विरोधी अशा प्रकारचा अँटीकोडॉन. हा असा बघा, इथं हा असा बाण असेल तर इथं हा असं यम सारखा आहे, म्हणजे अँटीकोडॉन. तर tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑन द कोडॉन. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सचा अर्थ तुम्हाला मी काल सांगितलंच की एला काय असतं? टी असतं, ए आणि जीला काय असतं? सी असतं. पण इथं आपण काय करतो? टीच्या ऐवजी युरॅसिल ॲसिड घेतो, अशा पद्धतीनं. आलं की लक्षात? तर म्हणजे एला यू, जीला सी, काल जे आपण बघितलं तर अँटीकोडॉन, हा कोडॉन हा अँटीकोडॉन, हा कोडॉन असेल तर हा अँटीकोडॉन असेल, त्याचा विरोधी अशा प्रकारचा. तर कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑन द कोडॉन ऑन mRNA. mRNAला हा mRNA हा tRNA, mRNAला हा अँटीकोडॉन बरोबर कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स तयार करतो. द अॅमिनो ॲसिड ब्रॉट इन बाय द tRNA. अॅमिनो ॲसिड कोण आणते? तर tRNA आणतं. ह्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड आर बाउंडेड बाय टुगेदर पेप्टाइड बॉन्ड. इथं जो बॉन्ड जो तयार झाला आहे ह्या दोन अॅमिनो ॲसिडमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्डनी विथ द हेल्प ऑफ द RNA. अशा पद्धतीनं आता ह्या RNA हा काय होता? हे असा सिक्वेन्स तयार झाला की पुन्हा हा सरकत पुढे जातो. असा सरकत पुढे गेला की दुसरा एक सिक्वेन्स तयार होणार, पुन्हा सरकत पुढे गेला की तिसरा सिक्वेन्स तयार, असं करत तो एंडपर्यंत जातो. आणि ते एंडपर्यंत सरकवत नेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. सरकवत नेण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं? ट्रान्सलोकेशन. ते इथे लिहिलं आहे. डिस्क्राईब द ट्रान्सलोकेशन. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशनच्या म्हणजे ट्रान्सलेशन समजलं तुम्हाला, म्हणजे ती इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट केली. इन्फॉर्मेशनच्या त्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये रायबोझोम्स कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड ऑफ द डिस्टन्स बाय द वन ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे हा जो रायबोझोम्स आहे तो रायबोझोम्स काय होतो तर या प्रोसेसमध्ये, ह्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेस नंतर हा mRNA हा काय करतो तर प्रत्येक वेळेला असा पुढे सरकत जातो. सरकत जाताना तो मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू द अदर एंड ऑफ द mRNA. हा mRNA लक्षात घ्या, हा mRNA आहे. आणि याच्या एका टोकापासून तो दुसऱ्या टोकापर्यंत मुव्हिंग होत जातो. आणि मुव्हिंग होताना तीनच्या म्हणजे ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी, ॲट अ डिस्टन्स म्हणजे काय? अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी, म्हणजे आता हा असा ट्रिपलेट कोडॉन सरकलाय पुढे या ट्रिपलेट कोडॉनला, परत पुढच्या ट्रिपलेट कोडॉनला, असं करत सरकत जातो. त्यालाच आपण काय म्हणतोय? ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. ट्रान्सलोकेशन मीन्स तो ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी सरकत पुढे झाला. सच मेनी चेन्स कम टुगेदर फ्रॉम द कॉम्प्लेक्स. अशा प्रकारच्या बऱ्याचशा चेन्स शेवटपर्यंत एका स्ट्रँडवर बऱ्याचशा अशा चेन्स तयार होतात. आणि त्या चेन्स तयार झाल्यामुळं एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतो. काय तयार होतो? कॉम्प्लेक्स. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा प्रकारच्या चेन्स तयार झाल्यामुळे एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतो. धीस प्रोटीन्स कंट्रोल्स फेरिस फंक्शन्स इन द बॉडी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सजीवांच्या शरीरामध्ये हे प्रोटीन्स, कुठले प्रोटीन्स? हे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार झाले. म्हणजे या
टोकापासून या टोकापर्यंत अशाच प्रकारची प्रक्रिया घडत 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 तयार झालेला एक प्रोटीन जो असतो त्याला कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणले. आणि तो कॉम्प्लेक्स प्रोटीन काय करतो, कंट्रोल द व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवाच्या शरीरामधील वेगवेगळ्या ज्या काय फंक्शन्स आहेत तो कंट्रोल करतो. आणि देअर अपीअरन्स, त्याचं दिसणं सुद्धा, तो कसा दिसतो, तो जो प्राणी आहे किंवा तो जो काही सजीव आहे तो कसा दिसतो याच्यावर सुद्धा त्याचं कंट्रोल असतं. अशा प्रकारची ही एवढं लिहायचं, याची फिगर काढायची, ट्रान्सलेशनची एवढे इन्फॉर्मेशन लिहायची. हे 3 क्वेश्चन महत्त्वाचे अतिशय. आणि जर का तुम्हाला सेंट्रल डोग्मा, इन्फॉर्मेशन ऑफ द सेंट्रल डोग्मा म्हणलं की ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलोकेशन तिघांची माहिती लिहावी लागणार. 4 मार्क्सला क्वेश्चन असतं. 4 मार्क्सचा क्वेश्चन जर म्हटलं तर तिघांची माहिती, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, एवढ्या सगळ्याची माहिती, त्याच्या फिगर्स तुम्हाला इथं ड्रॉ करणे गरजेचं आहे. त्याची काही फिगर नाही आहे, आलं का लक्षात. तर इथं अशा प्रकारे हे 3 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मी समजून सांगितले. ओके, आता हे जर समजलं असेल तुम्हाला, आणि लक्षात घ्या, हे समजून घ्या, पाठ कमी करा, समजून घ्या, आणि सारखं वहीवर पाटी पेन्सिल घ्यायची, वहीवर लिखाण करा, आणि पाटी पेन्सिलवर प्रॅक्टिस करा. पुन्हा पुन्हा तो क्वेश्चन न बघता अगोदर बघून लिहून काढा, नंतर थोडंसं लक्षात ठेवा आणि लिहून काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अवघड जाणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ म्युटेशन. आज आता पाहणार आहोत काय, म्युटेशनची प्रोसेस. डिस्क्राईब, क्वेश्चन पुढचा क्वेश्चन जो आहे तो डिस्क्राईब प्रोसेस ऑफ म्युटेशन. आता म्युटेशन कसं होतं, तर तुम्हाला माहिती आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू द जीन्स ओनली. आता प्रत्येक सजीव जो आहे तो आपल्यासारखाच सजीव निर्माण करतो, फक्त कशामुळे, तर जीन्समुळे. एका जीन्समध्ये असणारे सगळे कॅरेक्टर्स पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. तर हे जीन्समुळे फक्त घडतं. म्हणजे ह्याच्यातला पहिली गोष्ट असणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव प्राणी कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स, म्हणजे त्यांच्यासारखा, देमसेल्स म्हणजे प्रत्येक सजीव प्राणी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव प्राणी आपल्यासारखाच एक नवीन प्राणी तयार करतो, देमसेल्स, ड्यू टू, कशामुळे, फक्त ड्यू टू जीन्स ओनली, म्हणजे जीन्समुळेच फक्त नवीन प्राणी तयार होतो. म्हणजे त्याच्यासारखाच प्राणी हा फक्त जीन्समुळेच तयार होतो. हे एक ह्याचं सांगेल तुम्हाला. पण काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा सम ऑफ द जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. म्हणजे बरेचसे जे जीन्स असतात ते कोणत्याही प्रकारची चेंज न होता पुढच्या पिढीमध्ये जातात. हे तरी समजलं. ड्यू टू धीस सम कॅरेक्टर्स ऑफ द पेरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. म्हणजे त्यामुळे बरेचसे जे जीन्स असतात ते अजिबात चेंज न होता पुढच्या पिढीमध्ये जसेच्या तसे जातात. त्यामुळं आपण ती जी नवीन निर्माण होणारी पिढी जी आहे ते त्यांच्या पेरेंट्ससारखी, आईवडिलांसारखी दिसते. परंतु काही सडन चेंजेस त्या जीन्समध्ये घडतात, काही अचानक बदल घडतात. आणि अचानक बदल घडल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं, any nucleotide of the genes changes its position that causes the minor change is called mutation. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जसे आहे तसे बरेचसे जीन्स पुढच्या पिढीमध्ये जातात. त्यामुळे ती पिढीतली मुलं जी किंवा जे ऑफस्प्रिंग्स म्हणतो आपण त्याला, ऑफस्प्रिंग्स आपल्या आईवडिलांसारखे दिसतात. पण काही वेळेला काय होतं, तर त्यातला एखादा जीन्सचा जो सिक्वेन्स आहे, न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे तो अचानक चेंज होतो. आणि चेंज होऊन काय होतं, तर त्याची पोझिशन चेंज होते. आणि त्यामुळं जी प्रक्रिया घडते त्याला म्युटेशन म्हणायचं. थोडंसं नवीन कॅरेक्टर्स त्या पुढच्या पिढीमध्ये येतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. तर आता दुसरा पॉईंट काय आहे बघा, सम ऑफ दी चेंजेस genes are transmitted
to the next generation, to the next generation without change, without change म्हणजे अजिबात चेंज न होता दुसऱ्या पिढीमध्ये जातात. ड्यू टू धिस characters of the parents, characters of parents are transmitted to their offsprings. ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, लक्षात घ्या. ऑफस्प्रिंगचा अर्थ काय? अपत्य. ऑफस्प्रिंग्स म्हणजे अपत्यामध्ये जशी तशी कॅरेक्टर्स काही येत असतात. बट ड्यू टू सडन चेंज, occurs in those genes, पण काही जीन्स मध्ये काही सडन चेंजेस होतात आणि त्यामुळे काय होतं, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. पण काय वेळेला काय होतं, एखादा जीन काय करतो, आपली पोझिशन काय होतो, चेंज करतो. दॅट कॉजेस मायनॉर चेंज, इज कॉल्ड म्युटेशन. म्युटेशन ची डेफिनेशन ही झाली डेफिनेशन. पण जर का तुम्हाला जर पूर्ण जर का डिस्क्राईब जर प्रोसेस ऑफ म्युटेशन म्हटलं की तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल आणि काय अवघड नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू द जीन्स ओनली. सम ऑफ दी जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. ड्यू टू धिस द कॅरेक्टर्स ऑफ द पेरेंट्स ट्रान्समिटेड देअर द ऑफस्प्रिंग. बट ड्यू टू द सडन चेंज ऑकर्स इन दोज द जीन्स, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ एखादा न्यूक्लियोटाइड काय करतो, आपली पोझिशन चेंज करतो आणि दॅट कॉजेस द मायनॉर चेंज. आणि अशामुळे काय होतं तर काही जेनेटिक म्युटेशन कॉजेस द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. त्यामुळे अशा प्रकारचा जर चेंज झाला तर सिकल सेल ॲनिमियासारखा रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. ट्रान्समिटेड म्हणजे संक्रमित होणे, लक्षात घ्या. संक्रमित होणे. मग याच्यामुळे काय होतंय तर म्युटेशन कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया नावाचा रोग तयार होतो. म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे ज्या अनुवंशिक बिघाडामुळे काय होतं तर सिकल सेल ॲनिमिया म्हणजे आपल्या ज्या काय सेल्स असतात त्याच्या सिकल म्हणजे विळा, आपल्या जे काय घरात खुरपं विळा असतात नाही त्याच्या आकाराच्या सेल्स तयार होतात, त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतात. हा एवढा पॉईंट संपला. आणि इथं तुमचा हेरिडिटरी हा चॅप्टर संपतो. म्हणजे ह्या दोन चॅप्टर आहेत, हेरिडिटरी आणि इव्होल्युशन. त्यातला हेरिडिटरी संपतो. आता इव्होल्युशन आपला चालू होणार आहे उद्याच्या लेक्चरला. आता मात्र उद्या मात्र भूमितीवर टेस्ट तुम्हाला टाकणार आहे. भूमितीचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही स्टडी करून ठेवा. तोपर्यंत थांबूया.